इथून पहिल्या मजल्यावर घ्यायचं, 6व्या मजल्यावर चढवायचं आहे बरं का. मित्रांनो, ते घर सामान लोडिंग केल्यानंतर आहे ना, अनलोडिंग करण्यासाठी बघितलं आलेलं. सामान काही नाही, थोडंसंच आहे, जास्त सामान आहे. आता अर्धा पाऊण तासात सर्व खाली होऊन जाईल सर. आता फक्त एकच वस्तू राहिली बघा, एवढी एकच वस्तू राहिली, झालं आपण. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग, वेलकम समोर पॉवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपल्याला आता एक घर सामान लागलेलं आहे, ते लोडिंग करायसाठी झालं आहे बघा. आपण लोडिंग करता येते आता. चला, पहिली ट्रिप लोड झालेली आता. पण खाली करायला जायचं आपल्याला. एकता बिल्डिंग आहे ना, रेडिसनच्या पुढं, तिथं खाली करायला जायचं आहे. तर मित्रांनो, आपण ते भाडं आहे ना, घर सामान लोड करून आहे ना, आता अनलोडिंगसाठी झालं आहे बघा. खाली होती गाडी आता. चला, झाली आपली गाडी खाली. मित्रांनो, आता आपली त्या सामानाची ट्रिप झालेली आहे आणि आपण आता चालू आहे आपल्या नाक्यावर. हे बघा, हे हॉटेल आहे रेडिसन ब्लू. हे हॉटेल बघा, रेडिसन ब्लू. वासरू एकदम भारी वाटतं ना, एकदम भारी. तर मित्रांनो, आता आपण नाक्यावरती आलेलो आहे. मित्रांनो, आपण ते घर सामानाचं भाडं सोडून नाक्यावर आल्यानंतर आत्ता जो 5:30 वाजल्यानंतर आपल्याला आहे ना, एक छोटंसं घर सामान म्हणजे भाडं मिळालेलं आहे. तर ते आता ते लोड करताय बघा, ते गाडीमध्ये लोड करून राहिले ते, आणि ते मोरवाडीमध्ये सोडून द्यायचं आहे. वर पण आहे. हे ना, चालण्यासाठी ना फर्निचरचे फळ्या वगैरे, लाकडं, उरलेले लाकडं, ते मटेरियल आहे. गॅस मिळत नाही ना, म्हणून ते लोक चुलीवर त्याचा वापर करतात.
गॅस टंचाईमुळे आहे ना गॅस लवकर मिळत नाही आणि लवकर येतही नाही तो. त्यामुळं लोक पर्याय म्हणून चुली चालू केल्या. तर चुलींसाठी ना लाकडं फळ्या, आता हे जे मटेरियल सर्व बिल्डिंगमध्ये जे फर्निचरचं काम झालं ना त्याच्या उरल्या सुरलेल्या ज्या फळ्या असतात ना, फळ्या प्लायवूड, ते घेऊन जाता येते चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी. त्याला काही पर्याय नाही. होत आलं आहे. आता निघू आपण आता. तर मित्रांनो, आता आपण आपली गाडी लोड झालेली आहे आणि आता मोरवाडीला खाली करायला जाणार आहे. तर त्याच्या अगोदरच आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमचं काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. चला बोला ना. यासाठी आलो मी. ठेवू का? बरं बरं. खाली करण्यासाठी इकडे आलो बघा. आता एवढं इथं